गुढीपाडव्याला एक सोपा उपाय. घरात भरभराटी होईल. पूर्वतयारी. तर गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्ता उठून अभ्यंग स्नान उरकून घेणे. उत्तम जागा घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकी जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. गुढी कशी तयार करावी? साहित्य आणि मांडणी. काठी एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. वस्त्र काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीचा काठ असलेली साडी खण बांधावी. गाठी आणि कडुलिंब त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुलिंबाची डहाळी आणि आंब्याचे पाने एकत्र करून बांधावी. फुलांचा हार झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करावा. तांब्या म्हणजेच कलश सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या कलश उलटा ठेवावा. त्या तांब्यावर कुंकवाचा 5 बोटे स्वास्तिक काढावे आणि स्वास्तिक काढावी. गुढी उभारण्याची पद्धत. तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एका उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकून किंचित कलती झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे. पूजाविधी. गंध, अक्षदा गुढीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा. नैवेद्य गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी. विशेष परंपरा. कडुलिंबाचे सेवन. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाचे पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गुळ एकत्र करून त्यांचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. गुढी उतरवण्याची वेळ. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून आणि प्रार्थना करून ती सन्मानाने खाली उतरावी. गुढीवरची साखर म्हणजेच गाठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. यावर्षी 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्चला आहे. काही खास गोष्टी लक्षात ठेवा. पूजेची मांडणी. गुढी उभारलेल्या जागी छोटी रांगोळी काढून त्यावर गंध अक्षदा व्हाव्यात. नैवेद्य गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटाच्या आत गुढी उभारून पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. गुढीपाडवा एक सोपा उपाय. वर्षभर घरात राहील भरभराटी. आपल्या सर्वांना माहीतच असेल की ह्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचे किती महत्त्व आहे ते. म्हणून सर्वात आधी तर कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. नंतर गुढी उभारल्यावर विधिवत पूजा करावी. गुढीला अर्पित लिंबाची पाने गुढी काढल्यावर धान्यात ठेवावी. आणि धान्यात कीटक लागत नाही आणि वर्षभर घरात भरभराटी राहते. देवी अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि धान्याची कमी पडत नाही. तसेच कडुलिंबाचा उपाय म्हणजे पूजा केलेल्या ह्या पानातून केवळ 2 पाने तिजोरीत, गल्ला किंवा आपण पैसे ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवावे. याने धनात वृद्धी होते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि वर्षभर पैशाची चणचण जाणवत नाही. आर्थिक समस्या दूर होतात. मात्र तिजोरीत ठेवत असलेले पाने पूजेत वापरलेले असावे. झाडावरून सरळ तिजोरीत ठेवल्याने लाभ होण्याची शक्यता नसते. तसेच ह्या शुभ मुहूर्तावर किमती वस्तू, दागिने इतर खरेदी करणे देखील श्रेष्ठ ठरतं. कारण गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने घरात भरभराटी येते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.